DA साहेबांकडून तुम्ही काय नाही केलं. अरे तायडे मॅडम शंभरला नाव लिहिली दोघांची नाव आहे नाही चावी नाही तर तुम्ही आले का नाही समोर आज काही होत नाही आज कारवाईमुळे तुम्ही बंद केलं आम्हाला पण समजतं आम्ही आज थोडं असतो करू कलेक्टर साहेब आम्ही सोडतो वाढलो आम्हाला माहीत नाही तुम्ही करत असता त्याच्याबद्दल तुम्हाला आदेश आहे बंद करायचं आमचं काही म्हणणं नाही तुम्ही बोललं नाही ठीक आहे ना येणाऱ्या जणांना मार्गदर्शन करू शकतो सांगू शकतो तुम्ही बोलत नाही मराठी काय आज म्हणजे एवढं वर्ष वय झालंय तुमचं एवढ्या वर्षाची मागणी थांबले आणि संघर्ष कधीपासून चालू आहे असं विचार. बरं कधीपासून तुम्ही पाठपुरावा करताय आणि आज काय परिस्थिती आहे परिस्थिती साहेबांमुळे तेच आहे ना. किती वर्ष झाले तरी अंदाजे ते साहेब आताला जाऊन झाले त्याची 22 वर्ष काही बरं आज तुमचं वय 80 वर्ष आहे आजच्या आहे ना. परिस्थितीमध्ये तुम्हाला एवढं आजही कोर्टात माझा आधार घ्या तुम्ही आधार पाहून घ्या ना. नाही माझं म्हणणं काय आहे तुमचं वर्ष 80 वर्ष आहे एवढं म्हातारा वयात सुद्धा तुम्हाला प्रशासनाचे खेट्या मारावं लागतंय हा तुमची लोकांची मजुरी करून घेतो मजुरी करून मग पैसे मिळत नाही मजुरी करून यावं पडते तुम्हाला तेच विचारतोय तुमची प्रकल्पात जमीन गेली तुम्ही आता काय करता माझे जे घरचे लोक आहेत 10-20 लोक सारे आम्ही एका घरातले ते सारी परेशान आहे काही याच्या कामाला जायचं आम्हाला बस याच्या पुढे सर्व जातो आम्ही पश्चाताप होतोय या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप होतोय या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप होतोय का रोज रोज तुम्हाला यावं काय लागतंय करता साहेब मग हे पैसे जर आता मिळाले मग नंतर काय कामाचे नंतर काय कामाचे पैसे माझे 2 भाऊ असे गेले पैसे करता गेले काय त्याचं काय झालं आता मी एक वाचतो म्हणून सांगू लागलो बर त्याच्या पुढे काही बोललो बापू प्रशासनाला काय सांगाल तुम्ही आता आता नाही सांगा लवकर पैसे द्या मला लवकर पैसे द्या मला हा पैसे द्या लवकर बरं तुमचं नाव हां माझं नाव श्यामला व्यासन जातो नाव देऊ हे एक देऊ आहे पप्पा घ्या काय मागणी होती कशासाठी तुम्ही इथं आलात हे प्रकरण 1996ला यांची वाकोद प्रकल्पाअंतर्गत लेहा जहांगीरची यांची जमीन होती त्या 3 भावांची जमीन वाकोद प्रकल्पाअंतर्गत अधिग्रहित केली होती त्याचा मोबदला त्यांना 2006ला भेटला होता आणि त्याच्या विरुद्ध त्यांनी 2006 रोजी रेफरन्स दाखल केला होता जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये तर त्याचा निकाल 2022ला लागला तर 22पासून आजपर्यंत पैसे भरले नाहीत या दरम्यान ज्यांनी प्रकरण दाखल केले होते ते पक्षकार वारले त्यांचे मुलं नोकरीतून रिटायर्ड झाले आणि निकाल लागल्याच्या 4 वर्षानंतरसुद्धा त्यांनी पैसे जमा न केल्यामुळं जानेवारी 2026ला आपण वॉरंट काढलं होतं तर वॉरंट काढलं त्यावेळेस संबंधित अधिकाऱ्यांनी 8 आठवड्यात पैसे जमा करू असं लेखी दिलं ते कोर्टासमोर दाखल केलं त्याच्यानंतर म्हटलं की मार्च एंडिंग आहे मार्च नंतर तुमचे पैसे जमा करू आणि त्याच्यानंतर अजूनही त्यांनी पैसे जमा केले नाहीत पैसे जमा करण्याऐवजी
त्यांनी या मॅटरच्या विरुद्ध अपील दाखल करण्याचं हालचाल सुरू केली. त्याच्यामुळे हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं आणि न्यायालयाने कलेक्टर साहेबांची खुर्ची जप्तीचा आदेश पारित केला. बरं, तुम्ही इथं आले तर इथं काय नेमकी घटना घडली? कलेक्टर साहेब तुम्हाला भेटले का? आणि प्रशासनाचे अधिकारी कोण काय बोललो तुम्हाला? नाही, आम्ही इथं जेव्हा आलो होतो तर कलेक्टर साहेबांची हिअरिंग चालू होती, तर आम्ही बाहेरच थांबलो होतो. तर जे संबंधित अधिकारी आहेत वाकोद प्रकल्पाचे ते भेटायला आले होते. त्यांनी सांगितलं की तुमचे 3 आठवड्यात आम्ही पैसे जमा करू. तर त्यांना तेव्हा सांगितलं बा 4 वर्षात तुम्ही जमा केले नाही, 30 वर्ष झालं, परत तुम्ही अपील दाखल करत आहात, तर आम्हाला खुर्ची जप्त करण्याशिवाय पर्याय नाही. तर जेव्हा जप्त करायला आलो तर ऑफिस बंद होतं, त्याच्यामुळं आम्हाला इथं पंचनामा करावा लागला. एवढी सगळी जंगम मालमत्ता असताना तुम्ही खुर्ची जप्त करण्याचा आग्रह का करता? ते जंगम मालमत्ता आता जी रक्कम आहे, आता कायद्याच्या ह्याच्याप्रमाणे कोर्टाने मुव्हेबल प्रॉपर्टी जप्त करा म्हणून असा आदेश केलेला आहे. तर मुव्हेबल प्रॉपर्टीमध्ये गाडी येते, खुर्ची येते, तर त्याच्यामध्ये जर जप्तच करायचं फार डिटेल जावं लागतं, जसं गाडीचा नंबर वगैरे द्यावं लागतं. तर सर्वात सोपं खुर्ची जप्त करणं हाच आमच्यासमोर पर्याय. आता इथून पुढे काय भूमिका असणार आहे तुमची? आता याच्यापुढे हा जो जप्ती पंचनामा आम्ही तयार केलेला आहे, तर जप्ती पंचनाम्यानुसार आम्ही कोर्टामध्ये अवमान याचिका दाखल करणार आहोत आणि परत खुर्ची जप्त करण्याचा आदेश पारित करावा अशी मान्य न्यायालयाला विनंती करणार आहोत. तुमचं नाव? माझं नाव ॲडव्होकेट वीरेंद्र रघुवीर बाराहाते.